नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 9.2 सॉल्व करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व करताना आपण क्यूब, क्युबॉइड आणि सिलेंडर या शेपचे सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम यांची फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 9.1 आपण सॉल्व केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 9.2 सॉल्व करायचा आहे. हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना आपल्याला कोनविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कोन म्हणजे शंकू. पहा, कोनचा शेप आपल्याला माहिती आहे. या प्रकारचा कोन असतो. पहा, शंकू. पहा, हा ओपन आहे आणि जर हा सर्कलने असा आपण पॅक केला, कंप्लीट यावर सर्कल आपण असं पॅक केल्यानंतर, झाकल्यानंतर हा काय होईल, हा कोन होईल क्लोज्ड कोन. हा क्लोज आहे आणि हा ओपन आहे. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. या कोनला दोन सरफेसेस आहेत. हा सर्क्युलर बेस आहे. कोनचा हा सर्क्युलर बेस होईल, बरोबर आहे. हा सर्क्युलर बेस आहे म्हणजे कोनला दोन सरफेसेस आहेत. एक सर्क्युलर बेस आणि दुसरा आहे कर्व सरफेस. कर्व म्हणजे असा हा गोलाकार, असा निमुळता झालेला पूर्ण गोलाकार भाग म्हणजे काय, कर्व सरफेस आहे. हे तुमच्या लक्षात आलेले आहे. तर आता आपण कर्व सरफेसचा सरफेस एरिया किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, कर्व सरफेसचा सरफेस एरिया म्हणजे हा एरिया होणार आहे आणि टोटल सरफेस एरिया असेल तर हा कर्व सरफेस एरिया आणि सर्कलचा एरिया त्यामध्ये आपल्याला ॲड करावे लागेल. पहा, आपण आता एक एक फॉर्म्युला तयार करू. पहा, कोनचा शेप याप्रमाणे आहे. हा कर्व सरफेस आहे, बरोबर आहे. हा कर्व सरफेस आहे आणि हा सर्क्युलर बेस आहे म्हणजे बेसला सर्कल असते. पहा, सर्कलची ही रेडियस होईल, बरोबर आहे. सर्कलची ही रेडियस होईल. हा कोनचा पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट सर्कलचा, ही काय आहे, ही आहे कोनची परपेंडिक्युलर हाईट. ही कोनची परपेंडिक्युलर हाईट आहे. पहा, हा पॉईंट आणि सर्कलचा सेंटर पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे काय आहे, परपेंडिक्युलर हाईट, ती आपण एचने इंडिकेट करतो. आणि ही सर्कलची रेडियस होईल, बरोबर आहे. या पॉईंटपासून या सर्कम्फरन्सवरील पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे ही रेडियस होईल. आणि ही अशी तिरपी उंची म्हणजे काय, स्लॅन्ट हाईट, त्याला आपण एलने इंडिकेट करतो. ही आहे स्लॅन्ट हाईट. पहा, स्लॅन्ट हाईट म्हणजे तिरकस उंची, स्लॅन्ट हाईट. आणि ही हाईट कशी आहे, परपेंडिक्युलर आहे, कारण इथे 90 डिग्रीचा अँगल होतो. पहा, या कोनला दोन सरफेसेस आहेत. एक आहे कर्व सरफेस, हा आहे कर्व सरफेस आणि हा आहे सर्क्युलर बेस. तर आता हा कोन जर आपण कट केला, पहा हा कोनचा शेप आहे. जर हा कोन आपण इथे असा कट केला, पूर्ण या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत आपण कट केला, तर आपला शेप कसा तयार होईल. पहा, याप्रमाणे शेप तयार होईल. म्हणजे या सर्कलचा जो हा सर्कम्फरन्स आहे तो याप्रमाणे होईल, बरोबर आहे. आणि ही काय, स्लॅन्ट हाईट, बरोबर आहे. ही स्लॅन्ट हाईट आहे, ही पण स्लॅन्ट हाईट होईल. आणि हा सर्कम्फरन्स आहे म्हणजे ही लेंथ किती आहे, 2πr, कारण सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे काय, 2πr. पहा, या 2πrला जर आपण असं स्ट्रेट केलं तर ही लेंथ अशी होईल. ही काय असेल, 2πr, बरोबर आहे. याचे आपण दोन भाग केले म्हणजे हा एक भाग आणि हा एक भाग. सपोज येथे आपण सेंटर पॉईंट घेतला तर ही लेंथ किती असेल, टोटल 2πr आहे आणि हे दोन भाग इक्वल आहेत म्हणजे ही लेंथ πr असेल आणि ही पण लेंथ किती असेल, πr, बरोबर आहे. πr प्लस πr म्हणजे काय, 2πr. πr 2πr लेंथ आहे आपली, त्याचे आपण दोन भाग केले म्हणजे 2 2 कॅन्सल होतील. प्रत्येक भाग किती येणार आहे, πr πr, बरोबर आहे. पहा, आता आपण जर म्हणजे πr ही एक लेंथ, πr ही एक लेंथ आहे, πr ही आहे स्लॅन्ट हाईट एल, बरोबर आहे. आणि ही पण स्लॅन्ट हाईट. यापासून आपण एक रेक्टँगल तयार केला. पहा, म्हणजे असा रेक्टँगल तयार करू आपण. पहा, ही स्लॅन्ट हाईट, ही स्लॅन्ट हाईट, बरोबर आहे.
या दोन साईड आपण या घेतलेल्या आहेत आणि पाय आर इक्वल आहेत, म्हणजे रेक्टँगल तयार झाला. अपोजिट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. आता रेक्टँगलचा एरिया किती होईल आपल्याला माहीत आहे, लेंथ इंटू ब्रीथ. ही लेंथ असेल आणि ही ब्रीथ असेल, म्हणजे काय होईल, पाय आर एल, बरोबर आहे. पाय आर या दोन बाजूंचा गुणाकार, बरोबर आहे, पाय आर एल. म्हणजे या रेक्टँगलचा एरिया किती असेल, कारण हा रेक्टँगल आहे, लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ ही घेतली आपण, ब्रीथ ही घेतली, तर पाय आर एल, बरोबर आहे. पाय आर एल म्हणजे काय, हा एरिया झाला या रेक्टँगलचा, परंतु या रेक्टँगलचा एरिया म्हणजे या शेपचा एरिया होईल, बरोबर आहे, कारण या साईड घेतलेल्या आहेत आपण. या शेपचा एरिया म्हणजे काय होईल, या कोनचा कर्व सरफेस एरिया होईल. म्हणजे यावरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळालेला आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन. कर्व सरफेस एरिया कोनचा किती मिळाला आपल्याला, पाय आर एल. फॉर्म्युला कसा तयार झाला फक्त हे आपण समजून घेतलेला आहे, फॉर्म्युला तयार करायची गरज नाही आहे, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजे पाय आर एल. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, कोनचा टोटल सरफेस एरिया काय होणार आहे पहा. कर्व सरफेस एरिया म्हणजे हा फक्त हा कर्व सरफेस एरिया, आपण हा एरिया काढलेला आहे, बरोबर आहे. आता टोटल सरफेस एरिया म्हणजे त्यामध्ये आपल्याला हे सर्कलचा एरिया पण ॲड करावा लागेल, म्हणजे सर्क्युलर बेसचा एरिया आणि या कर्व सरफेसचा एरिया दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल, टोटल सरफेस एरिया इक्वल टू कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया आणि प्लस एरिया ऑफ बेस, एरिया ऑफ बेस. बेसला सर्कल आहे, बरोबर आहे. कर्व सरफेस एरिया आपण आत्ताच काढलेला आहे, पाय आर एल, बरोबर आहे. आणि एरिया ऑफ बेस, बेसला सर्कल असल्यामुळे सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर. पहा आता येथे पाय आर आहे, येथे पाय आर स्क्वेअर आहे, म्हणजे आपण पाय आर कॉमन काढू शकतो. पाय आर कॉमन काढले, हे पाय आर कॅन्सल होतील, येथे फक्त एल राहील आणि प्लस पाय कॅन्सल होईल, स्क्वेअर असल्यामुळे एक आर राहील, बरोबर आहे. म्हणजे हा येईल फॉर्म्युला आपला. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, पाय आर ब्रॅकेटमध्ये एल प्लस आर. पहा येथे 90 डिग्रीचा अँगल आहे, ही रेडियस आहे, ही परपेंडिक्युलर हाईट आहे, ही स्लॅन्ट हाईट आहे, बरोबर आहे. तर आता पायथागोरस थेरम येथे अप्लाय करू आपण, कारण राईट अँगल ट्रायंगल तयार होत आहे, बरोबर आहे. म्हणजे हा हायपोटेनस होईल, म्हणजे एल स्क्वेअर. पहा स्लॅन्ट हाईटचा स्क्वेअर म्हणजे काय असेल, या दोन साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, स्लॅन्ट हाईटचा स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला. या तीन व्हॅल्यूपैकी दोन व्हॅल्यू कोणत्याही माहीत असेल तर तिसरी व्हॅल्यू आपल्याला काढता येते. हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आता आपण या कोनचे व्हॉल्यूम त्याचा फॉर्म्युला काय येतो ते पाहू. पहा व्हॉल्यूम ऑफ कोन. पहा एक कोन काढतोय मी, पहा असा उलटा कोन काढलेला आहे, असा ठेवलेला आहे आपण. समजा ही रेडियस आहे आणि ही काय, परपेंडिक्युलर हाईट आहे, बरोबर आहे. इथे 90 डिग्रीचा अँगल होतो आणि एक सिलेंडर काढलेले आहे. पहा हे काय, सिलेंडर. तर आपण सिलेंडर कोनची जी रेडियस आहे तीच रेडियस आपण सिलेंडरची घेतलेली आहे आणि कोनची जी हाईट आहे तीच हाईट आपण सिलेंडरची घेतलेली आहे. म्हणजे येथे ही रेडियस या रेडियसला इक्वल आहे, ही हाईट या हाईटला इक्वल आहे. हा सिलेंडर आहे आणि हा कोन आहे. पहा जर व्हॉल्यूम म्हणजे काय, आतमध्ये किती स्पेस आहे. जर आपण एक बारीक वाळू भरून जर हा कोन घेतला, पहा या कोनमध्ये जर अशी आपण बारीक वाळू टाकली तर असे 3 कोन आपण यामध्ये पुट केले. पहा 3 वेळेस पूर्ण कोन आपण असा भरून घेतला आणि या सिलेंडरमध्ये असा ओतला तर काय होईल, एका कोनमध्ये पार्ट एवढाच येईल समजा,
दुसरा कोन वतला तर एवढा कोन भरेल तो, आणि 3 कोन वतल्यानंतर कंप्लीट हा सिलेंडर भरतो. म्हणजे काय, जर आपण याचं व्हॉल्यूम 3 टाइम्स घेतलं तर सिलेंडरच्या व्हॉल्यूम एवढं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 3 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. पण कधी रेडियस आणि हाईट इक्वल असेल तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. हे 3 मापे यामध्ये कंप्लीट बसतात. म्हणजे काय, 3 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता सिलेंडरचं व्हॉल्यूम किती असते हे आपण पाहिलेलं आहे, πr²h. बरोबर आहे. प्रॅक्टिस सेट 9.1 सोडवताना आपण हे पाहिलेलं आहे, πr²h. आता हे 3 आपल्याला व्हॉल्यूम काढायचे कोनचं. बरोबर आहे. म्हणजे 3 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणजे आपण असं लिहू शकतो πr²h. बरोबर आहे. आपल्याला फक्त व्हॉल्यूम ऑफ कोन पाहिजे. मग हे 3 या साईडला पास करू आपण. व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू 3 म्हणजे डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे 1/3 होईल. बरोबर आहे. इंटू πr²h. हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला कसा आलेला आहे हे फक्त आपण समजून घेतलेला आहे, परंतु आपल्याला हा फॉर्म्युला एवढा लक्षात ठेवायचा आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 9.2 सॉल्व करू. पहिला प्रश्न, परपेंडिक्युलर हाईट दिलेली आपल्याला. एक कोन आहे, याप्रमाणे कोन काढलेला आहे आपण. तर या कोनची आपल्याला परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे. म्हणजे हा पॉईंट आणि या सर्कलचा सेंटर पॉईंट, ही हाईट किती दिलेली आहे आपल्याला, 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. आणि स्लॅंट हाईट म्हणजे ही तिरपी उंची, ही L किती दिलेली आहे, 13 सेंटीमीटर. तर फाइंड द रेडियस ऑफ द बेस ऑफ कोन. तर ही रेडियस किती असेल. आपल्याला माहीत आहे येथे राईट अँगल तयार होतो. बरोबर आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. येथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू. सोल्युशन फॉर अ कोन. कोनसाठी आपल्याला माहिती काय दिलेली, परपेंडिक्युलर हाईट म्हणजे h दिलेली आपल्याला, h इक्वल टू 12 सेंटीमीटर. आणि ही स्लॅंट हाईट दिलेली आहे L ची व्हॅल्यू दिलेली आहे, L इक्वल टू 13 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेडियस किती असेल ही फाइंड आउट करायची आपल्याला. ही रेडियस आहे. तर आता वी नो L² इक्वल टू R² प्लस H². बरोबर आहे. L² म्हणजे हा हायपोटेनस होईल, R² आणि H² दोघांची ॲडिशन. आता व्हॅल्यू पुट करू. L ची व्हॅल्यू 13 आहे, 13चा स्क्वेअर इक्वल टू R ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणजे R² ॲज इट इज, प्लस H दिलेली आहे 12चा स्क्वेअर. 169 होईल इक्वल टू R² प्लस 144. बरोबर आहे. आपल्याला R² पाहिजे. 169मधून 144 मायनस होतील. बरोबर आहे. देअरफॉर R² इक्वल टू 169मधून 144 गेले तर 25 राहतील. आपल्याला फक्त R पाहिजे, इथे स्क्वेअर आहे म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेऊ. देअरफॉर R इक्वल टू आणि 25चं स्क्वेअर रूट 5 होईल. बरोबर आहे. R इक्वल टू 5 सेंटीमीटर. येथे लिहिणार आपण, देअरफॉर द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन इज 5 सेंटीमीटर. नेक्स्ट दुसरा प्रश्न, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ इट्स टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणती दिलेली आहे, πr ब्रॅकेटमध्ये L प्लस R ही व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर आहे. टोटल सरफेस एरिया किती दिलेला आहे, तो 71
28 स्क्वेअर सेंटीमीटर. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि रेडियस दिलेली आहे आणि रेडियस पण दिलेली आहे 28 सेंटीमीटर. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं? व्हॉल्यूम. व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला कोणता आहे? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बरोबर आहे. आता आपल्याला एचची व्हॅल्यू माहीत आहे का? हा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम काढण्यासाठी. आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे, टोटल सरफेस एरिया आणि रेडियस दिलेली आहे. म्हणजे यावरून आपल्याला एलची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. रेडियस माहीत आहे, ही व्हॅल्यू माहीत आहे, पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, म्हणजे एक व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. प्रथम आपण काय करणार? एलची व्हॅल्यू काढणार. एलची व्हॅल्यू किती येते ती काढू. नंतर मग एलची व्हॅल्यू आपल्याला माहिती होईल. आरची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून एचची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. एचची व्हॅल्यू काढली आपण, तर एचची व्हॅल्यू आपण येथे पुट केली तर आपल्याला व्हॉल्यूम काढता येईल. सोल्युशन फॉर कोन. कोनसाठी आपल्याला माहिती काय काय दिलेली आहे? टोटल सरफेस एरिया दिलेला आहे, तो दिलेला आहे 7128 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर आणि रेडियस पण दिलेली आहे 28 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 22/7. तर आपल्याला व्हॉल्यूम किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. टोटल सरफेस एरिया म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. टोटल सरफेस एरिया तो दिलेला आपल्याला 7128. बरोबर आहे. आता टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर ब्रॅकेटमध्ये एल प्लस आर किंवा आर प्लस एल इक्वल टू ही व्हॅल्यू. बरोबर आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू 22/7, रेडियस आहे 28, ब्रॅकेटमध्ये एल प्लस रेडियस 28 इक्वल टू 7128. बरोबर आहे. आता आपण 7ने 28ला डिवाईड केलं तर 4 आन्सर येईल. बरोबर आहे. 22 × 4 22 × 4 आणि ब्रॅकेटमध्ये एल प्लस 28 आणि इक्वल टू 7128. देअरफोर हे या साईडला पास करू आपण, म्हणजे या साईडला काय राहील? एल प्लस 28 हा ब्रॅकेट राहील. बरोबर आहे. आणि इक्वल टू या साईडचे, आता हे येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे इथे काय होईल? डिव्हिजनमध्ये येतील ह्या दोन्ही टर्म. बरोबर आहे. आता 4ने आपण या नंबरला डिवाईड करू. 4ने डिवाईड केलं काय होईल? 3 हे आन्सर येईल. आता 22ने या नंबरला डिवाईड करू आपण. 22ने डिवाईड करू आपण 8 आणि 1. देअरफोर एल प्लस 28. प्रथम काय केलं आपण? 4ने या नंबरला डिवाईड केलं, आन्सर हे आलेलं आहे. नंतर आलेल्या आन्सरला आपण 22ने डिवाईड केलं, आन्सर आपलं 81 आलेलं आहे. म्हणजे एल इक्वल टू काय होईल? 81मधून हे 28 मायनस होतील. देअरफोर एल इक्वल टू 81 मायनस 28 53 सेंटीमीटर. आपल्याला एलची व्हॅल्यू मिळाली. आता आरची दिलेली आहे, त्यावरून एच काढता येईल, कारण व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला कोणता आहे? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. पायची माहिती आहे, आर दिलेली आहे. आता आपल्याला एच काढावी लागेल. नाऊ एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. बरोबर आहे. स्लॅन्ट हाईट आलेली आहे 53 स्क्वेअर इक्वल टू आर दिलेली आहे 28, त्याचा स्क्वेअर आणि प्लस एच काढायची आपल्याला एच स्क्वेअर. 53चा स्क्वेअर म्हणजे 53 × 53 करावी लागेल, तो स्क्वेअर येणार आहे 2809. तुम्ही करून घ्या. 28चा स्क्वेअर 28 × 28 हा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, तो असतो 784. बरोबर आहे. आणि प्लस एच स्क्वेअर. यावरून एच स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? ह्या 2809मधून हे मायनस होतील 784. देअरफोर एच स्क्वेअर इक्वल टू 20. ही सबट्रॅक्शन एवढी येईल, स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला. देअरफोर एच इक्वल टू हे स्क्वेअर रूट येणार आहे 45चं.
स्क्वेअर रूट कसे काढायचे हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. h इक्वल टू 45 सेंटीमीटर. एचची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपण व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये एच आणि आरचे व्हॅल्यू पुट करू. नाऊ व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बरोबर आहे. 1/3 पायची व्हॅल्यू 22/7. आर आपल्याला 28 आहे. येथे स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स लिहिणार आपण. 28 × 28 कारण आरची व्हॅल्यू 28 आहे. येथे स्क्वेअर आहे म्हणून आपण 28 2 टाइम्स लिहिलेले आहेत. आणि एचची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे 45. बरोबर आहे. एचची व्हॅल्यू येथे आपण पुट केलेली आहे. 7ने 28ला डिवाइड करता येईल तर 4 आन्सर येईल. बरोबर आहे. 22 × 4 इंटू 3ने 45ला डिवाइड करता येईल. 22 × 4 आणि 28 आणि हे 15. 22 × 4 × 28 आणि × 15 हा पूर्ण मल्टिप्लिकेशन आपल्याला करावे लागेल. 22 × 4 88 होतील. बरोबर आहे. आता 88ला 28ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. इंटू 28ने मल्टिप्लाय करू. आता पुन्हा 15ने मल्टिप्लाय करायचं. आलेल्या आन्सरला 15ने मल्टिप्लाय करू. 15 चौक 60, 15 × 90 6 96, 15 चौक 6 98 69, हातचे आले 6, 15 30 6 36. आन्सर हे येईल 36960. व्हॉल्यूम असेल तर आपल्याला युनिट काय लिहायचं आहे, क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा क्यूब करायचं आहे आपल्याला. हे येईल आपलं व्हॉल्यूम. दी व्हॉल्यूम ऑफ कोन इज 36960 सेंटीमीटर क्यूब. प्रश्न सोपा आहे, फक्त कॅल्क्युलेशनच थोडं मोठं आहे. प्रथम हे पेज आहे आपलं, नंतर हे पेज आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न, कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन. एक कोन आहे आणि त्याचा आपल्याला कर्व सरफेस एरिया दिलेला आहे. म्हणजे हा कर्व सरफेस एरिया किती आहे तो दिलेला आहे. म्हणजे काय, पाय आर एलची व्हॅल्यू दिलेली आहे. किती दिलेली आहे, 251.2 पाय आर एलची व्हॅल्यू आहे. आणि आपल्याला रेडियस पण दिलेली आहे. म्हणजे रेडियस माहिती आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे. तर आपल्याला यावरून एलची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. यावरून एल फाइंड आउट करता येईल. एल फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला रेडियस दिलेली आहे, एल आपण फाइंड आउट करणार. त्यानंतर आपल्याला एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून परपेंडिक्युलर हाईट कॅल्क्युलेट करता येईल. बरोबर आहे. सोल्युशन आकृती काढायची गरज नाही आहे. फॉर अ कोन कर्व सरफेस एरिया इक्वल टू 251.2 सेंटीमीटर स्क्वेअर आणि रेडियस दिलेली आहे आपल्याला. रेडियस आहे 8 सेंटीमीटर. बेसच्या सर्कलची रेडियस 8 सेंटीमीटर आहे. स्लॅन्ट हाईट आपल्याला फाइंड इट स्लॅन्ट हाईट म्हणजे एलची व्हॅल्यू काढायची आहे. आणि परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एचची पण व्हॅल्यू किती आहे ती काढायची आहे आपल्याला. पायची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे, 3.14. प्रॉब्लेम सोडवताना पायची व्हॅल्यू आपल्याला ही घ्यायची आहे 3.14. कर्व सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण फॉर्म्युला वापरू आता. कर्व सरफेस एरिया तो किती असतो, पाय आर एल. बरोबर आहे. कर्व सरफेस एरिया दिलेला आपल्याला. देअरफॉर 251.2 इक्वल टू पाय आर एल याच्या व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू 3.14 पुट करायची आपल्याला. आरची व्हॅल्यू आपल्याला 8 दिलेली आहे. आणि यावरून एलची व्हॅल्यू काढता येईल. सर्व व्हॅल्यू माहिती आहेत, फक्त एकच व्हॅल्यू माहिती नाही. या इक्वेशनवरून एलची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे.
एल म्हणजे स्लॅन्ट हाईट काढता येईल आपल्याला. देअरफोर एल इक्वल टू काय होईल, या सर्व टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, या साईडला डिव्हिजनमध्ये येतील. म्हणजे 251.2 अपॉन 3.14 आणि इंटू 8. बरोबर आहे. पहा आता पॉईंट नंतर येथे एकच अंक आहे, येथे पॉईंट नंतर 2 अंक आहेत. आपण काय करू, पॉईंट नंतर अंक सारखे करू. पहा पॉईंट नंतर अंक आहे, त्यानंतर आपण जर 0 वाढवले तर काही बदल होत नाही. म्हणजे या 2 नंतर आपण एक 0 वाढवू शकतो, काहीच फरक पडत नाही. बरोबर आहे. आता पॉईंट नंतर येथे 2 अंक आहेत आणि येथे पण पॉईंट नंतर 2 अंक आहेत. म्हणजे हे पॉईंट आता आपण विचारात नाही घेतले तरी चालेल. म्हणजे असं लिहू शकतो, एल इक्वल टू पहा आपण पॉईंट काढून घेतलेला आहे आणि हा पण पॉईंट काढून घेतला आपण आणि इंटू 8. पहा सारखे पॉईंट नंतर सारखे अंक असेल तर डिव्हिजन करताना पॉईंट विचारात नाही घेतले तरी चालतो. पहा या नंबरला आपण 8ने डिवाईड करू. काय होईल, 8 × 24 1 राहील, 8 × 8 3 राहतील आणि 8 × 32 आणि हा 0. बरोबर आहे. 8ने या नंबरला डिवाईड केला आपण तर आन्सर हे मिळेल आपल्याला. आता काय करू, पहा 314 आहे, येथे 3140 आहे, म्हणजे या नंबरच्या 10 पट हा नंबर आहे. बरोबर आहे. म्हणजे कंप्लीट 10चा भाग जाईल. बरोबर आहे. देअरफोर एल इक्वल टू 10, युनिट दिलेलं आपल्याला सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय मिळालेले आहे, स्लॅन्ट हाईट. एल म्हणजे स्लॅन्ट हाईट. अशी तिरपी उंची किती आहे कोनची ती मिळालेली आहे आपल्याला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, परपेंडिक्युलर हाईट. वी नो एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एल काढलेली आपण आत्ता 10, म्हणजे 10चा स्क्वेअर इक्वल टू रेडियस आपल्याला 8 दिलेली आहे, त्याचा स्क्वेअर. यावरून परपेंडिक्युलर हाईट किती आहे ते काढता येईल आपल्याला. 10चा स्क्वेअर 100, 8चा स्क्वेअर 64 आणि प्लस एच स्क्वेअर. म्हणजे एच स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 100 मायनस 64. बरोबर आहे. 100 मायनस 64. देअरफोर एच स्क्वेअर इक्वल टू हे राहतील 36. स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे एचची व्हॅल्यू किती मिळेल, 6 सेंटीमीटर. पहा स्लॅन्ट हाईट आलेली आपली 10 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट आलेली 6 सेंटीमीटर. येथे आपण लिहिणार दिस स्लॅन्ट हाईट इज 10 सेंटीमीटर अँड परपेंडिक्युलर हाईट इज 6 सेंटीमीटर. नेक्स्ट, चौथा प्रश्न. व्हॉट विल बी दी कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज्ड कोन ऑफ टीन शीट. पहा आपल्याला काय करायचं आहे, एक असा क्लोज्ड कोन करायचा आहे. क्लोज्ड म्हणजे त्याला बेसला सर्कलने पॅक झालेला आहे तो, आणि त्याची रेडियस किती दिलेली आहे आपल्याला, 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर रेडियस असणारा कोन तयार करायचा आहे आणि हाईट घ्यायची आहे आपल्याला 8 सेंटीमीटर. स्लॅन्ट हाईट दिलेली 8 सेंटीमीटर. पहा कोन आपल्याला असा तयार करायचा आहे की 8 सेंटीमीटर स्लॅन्ट हाईट आहे, एलची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर, रेडियसची व्हॅल्यू 6 सेंटीमीटर. तर असा कोन तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल, आणि रेट ऑफ मेकिंग इज 10 रुपीज पर स्क्वेअर मीटर. एक स्क्वेअर मीटरसाठी खर्च 10 रुपीज आहे. म्हणजे या कोनचा आपल्याला टोटल सरफेस एरिया किती आहे तो काढावे लागेल. कोन बनविण्यासाठी एकूण खर्च किती येईल त्यासाठी प्रथम टोटल सरफेस एरिया काढावा लागतो. फॉर अ कोन आपल्याला रेडियस दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि स्लॅन्ट हाईट आहे म्हणजे एलची व्हॅल्यू आहे 8 सेंटीमीटर. आता टोटल सरफेस एरिया प्रथम किती टीन लागेल त्याला ते काढावे लागेल आपल्याला. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल टू टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, पाय आर. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, आर प्लस एल किंवा एल प्लस आर. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. एल प्लस आर लिहिलं तरी चालेल किंवा आर प्लस एल लिहिलं तरी चालेल.
पहा आता आपण व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू आपल्याला 22/7 घ्यायची आहे. पायची व्हॅल्यू जर दिली नसेल तर 22/7 घ्यायची. रेडियस दिलेली 6 सेंटीमीटर, 6 आणि प्लस स्लॅन्ट हाईट 8 आहे. पहा 22/7 इंटू हे 6, दोघांची ॲडिशन करू, ती येणार आहे 14. बरोबर आहे. आता 7ने 14ला डिवाईड करू म्हणजे कंप्लीट 2चा भाग जाईल. बरोबर आहे. देअरफॉर 22 इंटू 6 आणि इंटू 2, 22 इंटू 12. बरोबर आहे. 264. हे काय होईल, आपला युनिट दिलेलं आहे मीटर आणि एरिया असल्यामुळे युनिट येणार आहे मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. पहा म्हणजे पत्रा किती लागेल, 264 मीटर स्क्वेअर एवढा आपल्याला टीन लागेल. बरोबर आहे. आता 1 स्क्वेअर मीटरसाठी, 1 मीटर स्क्वेअरसाठी आपल्याला किती खर्च येतो आहे, 10 रुपीज. बरोबर आहे. 10 रुपीज लागतात 1 मीटर स्क्वेअरसाठी. हे किती आलेले, 264 मीटर स्क्वेअर म्हणजे एका मीटरला आपल्याला 10 रुपीज लागतात. तर हे 264 आहेत. म्हणजे आपण काय करणार, या नंबरला 10ने मल्टिप्लाय करणार. नाऊ टोटल कॉस्ट ऑफ मेकिंग क्लोज्ड कोन, ओपन नाही आहे, क्लोज आहे, क्लोज्ड कोन इक्वल टू टोटल सरफेस एरिया इंटू रेट. बरोबर आहे. या नंबरला या 10ने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. 10 रुपीज खर्च येतो आहे. एका मीटर स्क्वेअरसाठी 10 रुपीज आहेत. टोटल सरफेस एरिया 264 आलेला आहे आणि इंटू रेट किती, 10 आहे. म्हणजे 264 एक 0 ॲड होईल. बरोबर आहे. एवढेच रुपीज लागतील आपल्याला. नेक्स्ट 5वा प्रश्न, व्हॉल्यूम ऑफ अ कोन. पहा कोनचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे काय, 1/3 πr² एचची व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर आहे. रेडियस पण दिलेली आहे. तर त्यावरून आपल्याला परपेंडिक्युलर हाईट फाइंड आउट करायची. पहा येथे काय पाहिजे आपल्याला, येथे 30 ऐवजी जर 20 असेल तर आपलं पुस्तकामध्ये जे शेवटी आन्सर दिलेलं आहे ते मॅच होते. म्हणजे इथे 20 सेंटीमीटर असायला पाहिजे तरच आपला आन्सर मॅच होईल. त्यामुळे आपण काय करू, 30 ऐवजी 20 सेंटीमीटर घेणार आहोत प्रॉब्लेम सॉल्व करताना, म्हणजे आपला आन्सर मॅच होईल. सोल्युशन फॉर कोन, रेडियस आपण 20 सेंटीमीटर घेऊ 30 ऐवजी आणि व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला 6280 सेंटीमीटर क्यूब. बरोबर आहे. आपल्याला फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट, हाईट किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच फाइंड आउट करायची. पहा व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 πr² एच हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला 6280 1/3 पायची व्हॅल्यू आपण ही व्हॅल्यू घ्यायची 3.14 इंटू r². रेडियस 20 आहे, स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स लिहिणार आपण मल्टिप्लिकेशनमध्ये. बरोबर आहे, कारण स्क्वेअर आहे. एचची व्हॅल्यू काढायची आपल्याला. परपेंडिक्युलर हाईट किती आहे ती फाइंड आउट करायची आपल्याला. पहा हे कॅल्क्युलेशन केलं की आपला आन्सर येऊन जाईल. पहा 1/3 इंटू 3.14 हा मल्टिप्लिकेशन 20चा स्क्वेअर म्हणजे 400 इंटू एच. बरोबर आहे. पहा देअरफॉर एच इक्वल टू हे 6280 हे 3 डिव्हिजनमध्ये आहेत तर येथे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. पहा या 2 टर्म येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत तर येथे डिव्हिजनमध्ये येतील इंटू 400. पहा आता या नंबरचा हा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल,
हा नंबर छेदामध्ये आहे, म्हणजे अंशामध्ये आपण 100ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हा पॉईंट कॅन्सल होईल. म्हणजे असं लिहिणार आपण इंटू 3 इंटू 100. तर हा पॉईंट आता कॅन्सल केला तरी चालतो, बरोबर आहे. अंशामध्ये नंबर असेल तर आपण छेदामध्ये मल्टिप्लाय करणार, आणि छेदामध्ये असेल तर अंशामध्ये मल्टिप्लाय करणार. पहा हे 2 झिरो कॅन्सल. पहा 3च्या डबल 6 आहेत आणि 14च्या डबल 28 आहेत. म्हणजे हा नंबर या नंबरपेक्षा 20 पट जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे कंप्लीट 20चा भाग जाईल, बरोबर आहे. हे 20 राहतात, हे 3 राहतात आणि हे 4 राहतात. 20ला 4ने डिवाईड करू आपण तर 5 येईल, बरोबर आहे. म्हणजे 5 इंटू 3 म्हणजे काय होईल 15. युनिट सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे परपेंडिक्युलर हाईट किती येईल आपली 15 सेंटीमीटर. पहा इथे लिहिणार आपण दी परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन इज 15 सेंटीमीटर. या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 10 प्रश्न आहेत. त्यापैकी आपण 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. राहिलेले 5 प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.